सादरीकरणातूनच एखाद्या गोष्टीचा अनुभव स्वतः न घेतलेला असताना सुद्धा आपण तो ज्या प्रकारे घेतलेला आहे अशा प्रकारे सादर करायची जी शैली आहे ती धर्मेंद्रकडे होती आणि म्हणूनच संपूर्ण भारताला ते आपले वाटले। आपली दुःख, आपला आनंद, आपल्या भावना या ते धर्मेंद्राशी जोडू शकले, कारण धर्मेंद्र यांनी संपूर्ण भारतीयांच्या भावना समजून घेतल्या होत्या आणि त्या आपल्या अभिनयातून ते अगदी चपखलपणे मांडण्यामध्ये यशस्वी झाले होते आणि या यशस्वीतेमधूनच त्यांचं नाव झालं, प्रत्येक भारतीयाच्या ओठावर धर्मेंद्र यांचं नाव रुळू लागलं आणि त्यानंतर धर्मेंद्र यांना अशी ओळख मिळाली। संपूर्ण भारतीय खरं तर त्यांचे चाहते होते, हा मोठा चाहता वर्ग मिळाला आणि या चाहत्या वर्गानं धर्मेंद्र याचं नाव एका अशा शिखरावर नेऊन ठेवलं ज्या शिखरावरून खाली येणं पुन्हा धर्मेंद्र यांना शक्यच नाहीये। आता त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे, मात्र त्यांच्या स्मृती ज्या आहेत त्या अजूनही प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ताज्या आहेत। त्यांना खळ लागणं शक्य नाही, कारण धर्मेंद्र यांनी आजवर करून ठेवलेलं जे काम आहे त्या कामाचे साक्षीदार ते आहेत। आपण ही दृश्य या क्षणी पाहतोय, मुंबईमधली दृश्य आहेत। खरं तर संपूर्ण भारत शोकसागरामध्ये बुडालेला असताना मी केवळ चित्रपटसृष्टी म्हणत नाहीये, कारण चित्रपट हा प्रत्येक माणसाचा विरंगुळ्याचा जरी काही भाग असला तरी हे चित्रपट माणसाच्या मनावर दीर्घकालीन फरक घडवत असतात, दीर्घकालीन बदल घडवत असतात आणि या बदलाच्या काळामध्ये धर्मेंद्र यांनी एक महत्त्वाचं काय म्हणूया आपण त्यांच्या समोर ठेवलेलं आहे आणि यातून धर्मेंद्र हे पुढे आलेले आहेत। तेव्हा धर्मेंद्र यांचं जाणं हे खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत शोकदायक असंच म्हणावं लागेल। आज मुंबईमध्ये त्यांना अलविदा करायला, त्यांना बाय बाय करायला अनेक मुंबईकर जमलेले आहेत, दूरदूरून त्यांचे नातेवाईक येत आहेत, चाहते येत आहेत। चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना अजून काही वेळाने घरी नेलं जाईल, तपासण्या पूर्ण होतील। मात्र तोवर या ठिकाणी मुंबईमध्ये गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। काही वेळात ही मुंबई पुन्हा चित्रपटसृष्टीच्या चाहत्यांनी गजबजून जाईल। धर्मेंद्र यांना शेवटचा अलविदा करण्यासाठी हे सगळे मुंबईकर रस्त्यावर पुन्हा एकदा उतरतील। धर्मेंद्र या नावाचा जय जयकार होईल, त्यांच्या आठवणी पुन्हा एकदा जागवल्या जातील आणि चित्रपटसृष्टीतलं हे जे नाव आहे, हे जे कधीच न पुसता येण्याजोगं नाव आहे, त्याचा पुन्हा एकदा पुनरुल्लेख होईल। आपण धर्मेंद्र यांची जुनी दृश्य पाहतोय, कशा प्रकारे ते आनंदी हसत खेळत असायचे ते आपण दृश्यांमध्ये पाहतोय। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्फुल्लता हेच आपल्याला सांगतंय की कशा प्रकारे त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे। आयुष्याच्या उतार वयामध्ये शेवटचे क्षण मोजताना सुद्धा ते अशा प्रकारे सुखी होते, समाधानी होते, आत्मभान त्यांना आलं होतं। हे त्यांना आजवरच्या आयुष्यातून आलं होतं। आजवरचं आयुष्य ते ज्या प्रकारे जगलेले आहेत त्यातला प्रत्येक भाग आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या अभिनयामध्ये त्याचे पडसाद उमटले पाहिजेत हा त्यांचा आग्रह होता आणि या आग्रहातून त्यांनी एक नाव आपलं तयार केलेलं आहे, आपली ओळख तयार केलेली आहे आणि ही ओळख संपूर्ण भारतीयांना, सगळ्या भारतीयांना, चित्रपट चाहत्यांना, कला चाहत्यांना भुरळ घालते आणि त्याच भुरळ घालण्यानं आज हा सगळा भारतीय समाज जो आहे तो शोकाकुल झाल्याचं पाहायला मिळतंय।